वरती 90% हा मराठी आहे. त्याशी तुम्हाला बोलायचं झालं, त्यांना तुमच्याशी बोलायचं झालं तर मराठी तुम्हाला येणं गरजेचं, समजणं गरजेचं. कित्येक गोष्टी असतात लोन वगैरे मला हिंदी जमते, मराठी येत नाही. तर आमचं म्हणणं आहे तुम्ही पण स्वतः मराठी शिकलं पाहिजे, केलं गेलं पाहिजे. आणि ज्यांना बोलता येत नसेल आणि 1 महिन्याचा आम्ही अवधी देतो, तुम्ही 1 महिना शिकून द्या मराठी. तुम्ही तुमचं ट्रेनिंग आहे ते 1 महिन्यात मराठी शिकून द्या. 1 जुलै 2022चा RBIचा तुमचा गाईडलाईन्स आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जी भाषा आहे आता तुम्ही मराठी बोला ना पाहिजे. तुम्हाला जेवढे तुम्ही कसे आहात प्रयत्न करा, शिकता येईल ना. आता है उनका काम मैं कर देता हूँ. जैसे कुछ कस्टमर नहीं आता है. फक्त आमचं एकच विनंती आहे, मराठी भाषेचा कोई भी भाषा होता चाहे हमारे महाराष्ट्र या कोई भी स्टेट हो, उनका लैंग्वेज का सम्मान करना हमारा पहला कर्तव्य है. कोई भी स्टेट हो, चाहे हम साउथ में हो, नॉर्थ में हो, क्योंकि जब आप उससे बात कीजिएगा ना तो उनको एक कनेक्टिंग लगता है और उससे उनके प्रॉब्लम को समझने में हमें भी आसानी होती है. वो तो मैं तो चाहूँगा ही. और मैं आपसे एक चीज़ और अपील करूँगा, अगर आप प्रोफेशनल जैसे हे पूर्ण स्लिप पहिले नाही, आम्ही एवढ्यासाठी आलो. बिल्कुल सर, और आपसे सपोर्ट भी चाहिए होगा. जो है ना सर, लेकिन अकाउंट खोलने के 90 डेज के बाद अगर उनको कैंसर जैसे बीमारी होती है तो उसके ट्रीटमेंट के लिए कोई भी कवर नहीं करता है. हमारी बैंक में जो सेविंग अकाउंट खोलते हैं ना तो उसमें 90 डेज के बाद अगर वो कैंसर भगवान ना करे कुछ हो, लेकिन अगर होता है ना तो उसके ट्रीटमेंट के लिए पैसा देते हैं. जैसे 5,000 बैलेंस करेंगे तो 3 लाख तक देती है, और अगर आप 30,000 मेंटेन करते हैं तो उसमें आपको 5 लाख तक. हे आम्ही सगळं तुमच्याकडून मराठीमध्ये ऐकून घेऊ आणि सगळे करा. ठीक आहे. बिल्कुल थँक्यू. त्याने पण तुम्हाला सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, स्टेट गव्हर्नमेंट आपण आता मराठी बोलूया. और कुछ है तो बताइए आपके हे दगड दुसरीकडे आणलेलं आम्ही. हे तुम्हाला प्रेझेंट हे भेट घ्या पेपर तुमच्या. वेट आहे. हा, याचा वापर इतर भाषा असेल त्याच्यावर हे वजन ठेवायचं आणि मराठी भाषेला प्राधान्य द्यायचं. तुमचा जेवढा स्टाफ आहे तेवढा मराठी आहे आणि तुमच्याकडनं पण अपेक्षा नहीं हूँ, लेकिन मैं सीख लूँगा, कोई इशू नहीं. मुझे थोड़ा थोड़ी आती है, जिससे मैं समझ लिया. माझ्या हातातले पेपर गणेशजींनी घेतला, एकाच जर मराठी आली नाही तर हे दगड आमच्याकडे खूप आहेत. नंतर हे दगड कुठे कुठे लागेल हे नंतर कळेल तुम्हाला. म्हणून बँकेला मराठी भाषेसंदर्भात निवेदन दिलं काय? नुकताच आदरणीय राजसाहेबांनी पाडवा मेळाव्यात सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक ज्या केंद्रशासित बँका आहेत त्या कुठल्याही प्रकारे मराठीचा वापर करत नाहीत. त्यांचे चेकबुक असतील किंवा इतर फॉर्म्स असतील त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी ह्या 2च भाषा असतात. तर कुठेतरी मराठीला अभिजात दर्जा आता मिळाला आहे आणि हे पहिल्यापासून बाकीच्या राज्यांमध्ये त्या भाषेच्या याच्यामध्ये सगळंच व्यवहार चालतो, परंतु महाराष्ट्रात कोणीही बघत नव्हतं. आणि साहेबांनी आदेश दिल्यानुसार सर्व आम्ही जे पदाधिकारी आहेत कल्याणचे आज या बँकांना पत्र दिलं आहे, व्यवस्थापकांना सांगितलं आहे की आपण त्वरित 15 दिवसाच्या आत सर्व व्यवहार आपले मराठीत असावे आणि आपण स्वतः मराठी भाषा शिकावी. आणि त्यासाठी उल्हासजींनी जे एक दगड आणले पेपर वेट म्हणून आणि त्याच्यावर मनसे हे प्रिंट केलेलं आहे आणि ते आत्ता दिलेले आहेत. तरी आजपासून 15 दिवसाच्या आत हा विषय चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांनी तसं आम्हाला आश्वासित केलं आहे. काय सांगायला निवेदन दिलेलं? गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी जे आम्हाला आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन करतो आहे की बऱ्याच संपूर्ण कल्याण शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत याचा मराठीचा अवमान होतो आहे किंवा मराठी माणसाचा अपमान होतो आहे आणि मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा
अवमान आम्ही सहन करणार नाही. म्हणून आम्ही आमच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण कल्याण शहरातर्फे की हे एक दगड दिलेलं आहे, हे पेपरवेट दिलेलं आहे की इतर भाषांवर हे वजन ठेवावं आणि मराठी भाषेला प्राधान्य मिळावं, म्हणून आम्ही हे पेपरवेट दिलेले आहे. जर येत्या 15 दिवसात मराठी भाषेचा इथं संपूर्ण वापर झाला नाही तर हे दगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सभासदांकडं, प्रत्येक नागरिकाकडे आमच्याकडे आहे. मग हे दगड कुठे कुठे लागेल हे त्यावेळेलाच कळेल. तुर्तास एवढंच.